पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं पुनर्चक्रीकरणाची भिंत हा उपक्रम राबवण्यात येणार असून 7 एप्रिल रोजी याचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। अवनी संस्था एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महापालिका आणि कचरा वेचक महिला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील अवनी ही संस्था गेल्या 10 वर्षापासून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे। कोल्हापूर शहरात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून पुनर्चक्रीकरणाचा उपक्रम या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे। अवनी संस्था एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महापालिका आणि कचरा वेचक महिला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। मंगळवारी 7 एप्रिल रोजी कोल्हापुरातील दसरा चौक इथं या उपक्रमाचा शुभारंभ होणार असून महापौरांच्या हस्ते याचे उद्घाटन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कचरा ही संपत्ती आहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाअंतर्गत वापरात नसलेल्या वस्तू नागरिकांकडून स्वीकारल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या वस्तूंच्या पुनर्निर्मिती आणि पुनर्वापरात तयार झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन 5 जून या जागतिक पर्यावरण दिनादिवशी आयोजित केलं जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। जुनी कपडे, पुस्तकं, रद्दी, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी तसंच इतर टाकाऊ वस्तूंचं संकलन करण्याचं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। राजारामपुरी आणि शाहू नाक्याजवळ दररोज तसेच दसरा चौक आणि सासने ग्राउंड इथं दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी या वस्तूंचं संकलन केलं जाणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं। नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी शरद आजगेकर, वनिता कांबळे, सातापा मोहिते, सविता कांबळे, सारिका भोरे, राजश्री नाईक, मालन झारे, शुभम कांबळे, अक्षय कांबळे, पूजा लोहार, अन्नपूर्णा कागले उपस्थित होत्या।